नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या मला खरंच खूप भूक लागली, मी थालीपीठ खाऊ का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो घे ना. आता सायली थालीपीठ खायला सुरुवात करते. थालीपीठ हे सायलीच्या सगळ्यात आवडीचं असतं आणि ते तिला प्रतिमा आत्यांच्या हातचं तर खूप आवडतं. आता सायली आणि अर्जुन थालीपीठ खात असतात तर राकेश मात्र त्या दोघांकडेही रागाने पाहत असतो. तर सायली प्रतिमा आत्यांचं कौतुक करत म्हणते, प्रतिमा आत्या खरंच खूप छान झालंय थालीपीठ. खरंच सांगू का, जगात सगळ्यात भारी थालीपीठ तुम्हीच बनवता. तर आता सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर राकेश सायलीला म्हणतो, सायली मला एक सांग, जगात सगळ्यांना माहीत असेल का गं थालीपीठ म्हणजे काय आहे? आणि हे थालीपीठ जगाला माहीत असण्यासाठी तू कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेली आहेस का? आता मात्र राकेशचे हे प्रश्न ऐकून अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो. तर सायली मात्र राकेशच्या या प्रश्नाचं उत्तर हसतच देत म्हणते, राकेश दादा, अहो जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आईच्या हातची चव ही आईच्या हातचीच चव असते ना, तिला तर कुठे तोडच नसते. आता सायलीचं हे बोलणं ऐकताच अर्जुन सायलीकडे पाहतो तर इकडे राकेश पुन्हा एकदा सायलीला प्रश्न करत म्हणतो, पण सायली, प्रतिमा काकू तुझी आई कुठे आहे? आणि तसं पाहायला गेलं तर टेक्निकली ती तुझी सासूसुद्धा नाही आहे. आता राकेशचं हे बोलणं ऐकून सायली शांतच होते. तिला खूप वाईट वाटतं, पण प्रतिमा आत्या अगदी ठणकावून सांगतात की राकेश, सायली ही माझी मुलगीच आहे आणि मी सायलीची आईच आहे. राकेश, अरे तुला आम्हा दोघींमधलं मायलेकीचं नातं अजून माहीत नाही आहे, पण कळेल, हळूहळू कळेल. आता प्रतिमा आत्या सायलीकडे पाहतात. सायली शांत बसून असते. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, तू खा ना बाळा, तू का शांत बसली आहेस? असं म्हणत आता प्रतिमा आत्या स्वतःच्याच हाताने सायलीला मायेचा घास भरवतात. आता सायली खुश होते आणि म्हणू लागते, प्रतिमा आत्या, मी त्याच दिवसाची वाट पाहते, कारण मला त्या दिवसाची आतुरता इतकी आहे की ज्या दिवशी मी तुम्हाला आई अशी हाक मारेन. सायलीला खूप वाटत असतं की प्रतिमा आत्यांना आई अशी हाक मारावी, परंतु ती फक्त पुराव्यांची वाट पाहत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अस्मिता स्मितला घेऊन बाहेर निघालेली असते आणि त्याच्याशी गप्पा मारत म्हणते, चल थोडं फिरून येऊयात ना. हो, आपण थोडं बाहेर फिरून येऊयात. तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, आता कुठे निघालीस आणि आता बाहेर जाण्यासाठी नक्की असं काय खास कारण काढलंयस? तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा असे प्रश्न विचारून तुला कंटाळा येत नाही का गं? अगं किती सतत मला प्रश्न विचारतेस. मी आता स्मितला बाहेर घेऊन जाते म्हणजे तसंच काहीतरी खास कारण असणारच ना. आणि तुझा एवढाही विश्वास नाही आहे का माझ्यावर? अगं विश्वास ठेव माझ्यावर. कल्पनाताई म्हणतात, आता विश्वास कोणावर ठेवावा आणि कोणावर नाही मला तर हेच कळत नाही आहे. कारण कसं आहे ना, तुम्ही मुलं मोठी झालात ना की आईवडिलांपासून गोष्टी लपवायला लागतात. कोणतीही गोष्ट आईवडिलांना सांगावी असं तुम्हाला वाटतच नाही ना, आणि म्हणूनच आम्हाला अशी चौकशी करावी लागते. का? तर तीही काळजीपोटी. तुम्हा मुलांची काळजी वाटते ना म्हणून. कारण तुम्ही मुलं कितीही मोठी झालात ना तरी आईवडिलांसाठी लहानच असता आणि आईवडिलांना मुलांची नेहमीच काळजी वाटत असते. कळलं का? तर अस्मिता म्हणते, मम्मा आम्ही तुझ्यापासून काही गोष्टी लपवतो कारण आम्हाला तुझी रिॲक्शन काय असेल ना याची चांगलीच माहिती असते आणि तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच आम्हाला त्या गोष्टी तुझ्यापासून लपवाव्या लागतात. मम्मा कसं आहे ना, आम्ही विचार करतो की आम्ही ज्या गोष्टीतून जातोय तिथे जर तू आलीस तर त्या गोष्टी विचार करूच शकत नाही किंवा ती गोष्ट तू सहन करू शकत नाहीस. नको नको त्या शंका तुझ्या मनात येणार आणि म्हणूनच आम्ही असा विचार करतो की ज्यावेळी तुझ्या मनाची तयारी होईल ना त्याचवेळी जे काही तुझ्यापासून लपवलंय ना ते तुला येऊन सांगावं. तर कल्पनाताई अस्मिताचं बोलणं ओळखतात आणि अस्मिताला म्हणतात, म्हणजे तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस हो ना अस्मिता? मला तुझ्या बोलण्यातून कळतंय की तू नक्कीच काहीतरी लपवतेस. पण काय गं अस्मिता? अगं अशी कोणती वेळ आहे आणि कोणती गोष्ट आहे की ज्यासाठी आम्ही तुला साथ दिली नाही आहे? अगं डॅडने आणि मी तुला कधी समजून घेतलं नाही आहे का? प्रत्येक वेळी आम्ही तुला समजून घेतोय, पण प्रत्येक वेळी तुझ्याच मनाचं खरं होईल, तुला जसं हवंय तसं करता येईल असं तर होऊ शकत नाही ना.
आणि तरीसुद्धा हल्ली तू आम्हाला खूप उलट उत्तर द्यायला लागलीस. तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, या सगळ्यासाठी माझ्याकडे अजिबातच वेळ नाही आहे. आपण एक काम करूया, मी आल्यानंतर या विषयावर बोलूयात. चल बाय, मी येते, असं म्हणत अस्मिता कल्पनाताईंच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्यांच्या प्रश्नांना टाळाटाळ करत तिथून निघालेली असते. कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अस्मिता काही थांबत नाही आणि अस्मिताच्या अशा वागण्यामुळे कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं, त्यांना त्रास होतो. तर विमलताई कल्पनाताईंना शांत करत म्हणतात, वहिनी जाऊ देत ना त्यांना, येतील त्या लवकर, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच त्या घराबाहेर पडल्या असतील, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, असं म्हणत विमलताई आता कल्पनाताईंना समजावत असतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन दोघंही ड्रॉइंग करत असतात. आता ठरल्याप्रमाणे अर्जुनला तो जुना सीन रिक्रिएट करायचा असतो आणि अर्जुन त्यासाठीच सायलीला म्हणतो, काय मी हे चित्र काढलंय, खरं तर मला हे रफ करायचंय, पण माझा इरेझर कुठे आहे, असं म्हणत अर्जुन त्याचा इरेझर इकडे तिकडे शोधत असतो. आणि त्यानंतर तो सायलीला म्हणतो, सायली अगं माझा इरेझर कुठे आहे. तर त्याचवेळी सायलीला लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी डोळ्यासमोर दिसतात. सायली म्हणजेच तन्वी अर्जुनला म्हणत असते, अर्जुन अरे तुझं सगळंच कसं काय हरवतं, हा घे माझा इरेझर वापर. आता सायली अगदी तसंच बोलत अर्जुनला म्हणते, काय रे तुझं सगळंच कसं काय हरवतं, हा घे माझा इरेझर वापर. तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो, कारण नकळतपणे सायली पुन्हा एकदा लहानपणीच्या तन्वीने जी वाक्य बोललेली असतात तीच वाक्य बोलून गेलेली असते. अर्जुन मनाशीच म्हणतो, सायली आता जे बोलली म्हणजेच ती लहानपणी हेच बोलायची, तन्वी अगदी सेम बोलायची, म्हणजे सायलीला लहानपणीचं काहीतरी आठवतंय. अर्जुन खुश होतो. पण आता मात्र राकेश त्यांच्या रूमच्या बाहेर उभा असतो आणि सायली अर्जुन काय बोलतात हे चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. पण राकेशला मात्र सायली अर्जुनचं बोलणं काही कानावर पडत नसतं. राकेश म्हणतो, ही दोघं नक्की काय बोलताय, काहीच कळत नाहीयेत, कशाबद्दल बोलत असतील. राकेश ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र काहीच ऐकू येत नसतं. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन ड्रॉइंग करत असतात. तर सायलीला पुन्हा एकदा तन्वी आणि अर्जुन समोर दिसतात. अर्जुन सायलीला म्हणजेच तन्वीला म्हणत असतो, तन्वी अगं किती छान छान इरेझर आहेत तुझ्याकडे, माझ्याकडे तर असे इरेझरच नाही आहेत. तर त्यावेळी सायली म्हणजेच तन्वी सगळे इरेझर हातात घेते आणि अर्जुनला म्हणते, हे घे माझे सगळे इरेझर तुलाच घे. तर त्यावेळी अर्जुन खुश होतो आणि तन्वीला थँक्यू तन्वी असं म्हणत जवळ घेतो. आता सायलीला तोही सीन डोळ्यासमोर दिसत असतो आणि त्या सीनप्रमाणे आता अर्जुन नाही तर सायलीच अर्जुनला मिठी मारते. हे पाहून अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. आता सायलीचं हे सगळं वागणं पाहून अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, बायको तुला सगळं आठवलं ना, आठवतंय ना तुला. तर त्यावेळी सायली भानावर येते, इकडे तिकडे पाहते, तर तिला ना लहानपणीचा अर्जुन दिसत आणि ना लहानपणीची तन्वी दिसत. सायली इकडे तिकडे पाहू लागते, तिला कोणीच समोर दिसत नसतं, तिला फक्त भास होत असतात. ती व्यक्ती प्रत्यक्षात आपल्यासमोर आहेत हे जाणवत असतं, पण आठवत मात्र काहीच नसतं. आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आता तू जे सगळं काही म्हणालीस ना ते अगदी लहानपणी तन्वी बोलायची, म्हणजेच तूच तन्वी आहेस. अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला त्या गोष्टीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायलीला मात्र काहीच आठवत नसतं. इथे राकेश मात्र सायली अर्जुन काय बोलतात हे ऐकण्यासाठी दरवाजाला कान लावून असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी प्रतिमा आत्या येतात. आता राकेशच्या या हालचाली पाहून प्रतिमा आत्या राकेशला म्हणतात, राकेश तू इथे काय करतोयस. राकेश म्हणतो, मी. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो अरे ही तर तन्वीची रूम आहे, मग तू इथे काय करतोयस. तर राकेश म्हणतो, हो अगं काकू मी तन्वीच्याच रूममध्ये जाण्यासाठी आलो होतो, पण मग माझ्या लक्षात आलं की ऑलरेडी सायली आणि अर्जुन तिथे आहेत, त्यामुळे मी इथून निघून जात होतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो बरं ठीक आहे, पण तुझं तन्वीच्या रूममध्ये काय काम होतं. तर राकेश म्हणतो, काही नाही ग काकू, लहानपणीच्या आठवणी, त्या आठवणी ताज्या करायच्या होत्या, बस इतकंच, खूप आठवण येत होती तन्वीची. तर प्रतिमा आत्या म्हणतात, काही हरकत नाही, पण जोपर्यंत सायली इथे आहे तोपर्यंत ती तन्वीच्याच रूममध्ये राहणार. तर आता राकेश म्हणतो, हरकत नाही, असं म्हणत राकेश तिथून निघून जातो. आता प्रतिमा आत्या रूममध्ये जाणार, परंतु त्याचवेळी त्यांना रविराज सरांचा फोन आलेला असतो. प्रतिमा आत्या म्हणतात, हा बोला ना रविराज, आपल्या कपाटात. हो हो मी फाईलचा लगेच फोटो पाठवते, असं म्हणत प्रतिमा आत्या त्यांच्या रूमच्या दिशेने निघून जातात. तरी ते सायली अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत असते.
सायली आठवण्याचा प्रयत्न करत असते, पण सायलीला काहीच आठवत नसतं आणि म्हणूनच सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते, काय चाललंय हे सगळं काही, मला अजूनही का आठवत नाहीये माझा भूतकाळ. तर अर्जुन सायलीला शांत करतो आणि म्हणतो, रिलॅक्स, सगळं काही आठवेल. आपण एक काम करूया, पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की आपण अजून काय करू शकतो की ज्यामुळे तुला तुझा भूतकाळ आठवेल, तुला तुझं अस्तित्व कळेल. तर सायली अर्जुनला म्हणते, या सगळ्या गोष्टींनी आपल्या हाती काहीच लागणार नाहीये. परत परत तिथेच किती वेळा गोल फिरत राहायचं नाही. मला तरी काहीच कळत नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही ऑफिसला जा आणि तुमची कामं करा. उगाच या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही वेळ फुकट घालवू नका. तर अर्जुन सायलीला शांत करतो आणि म्हणतो, रिलॅक्स, रिलॅक्स. तुला असं त्रासात ठेवून किंवा तुझ्या या अवस्थेत मी तुला असं एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो पण या सगळ्यासाठी तुम्ही तुमची कामं का थांबवताय? अहो, माझ्यामुळे तुम्ही तुमचा वेळ का फुकट घालवताय? मला असं वाटतंय की मला माझा भूतकाळ आठवावा. हा जो माझा अट्टहास आहे ना, तो आता मला सोडायला हवा. कदाचित देवाचीच इच्छा नसेल की मला माझा भूतकाळ आठवावा, मला माझी माणसं परत मिळावीत. खरं तर मी प्रयत्न करतेय, पण मला यश मिळत नाहीये. माझी छोटीशी तर इच्छा होती की मला माझा भूतकाळ आठवावा, माझं अस्तित्व मला कळावं, पण माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण होत नाहीये. असं म्हणत सायली खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन सायलीला जवळ घेतो, तिला सावरतो, शांत करतो, तिला आधार देत असतो. सायलीची ती अवस्था पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या सायलीला आवाज देतात आणि विचारतात, सायली अगं झालं काय गं? सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या झालं. तर आता प्रतिमा आत्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, सायली अगं मी तुला हेच विचारायला आले होते की आज जेवण काय बनवू? तर सायली प्रतिमा आत्याने म्हणते, तुम्हाला जे वाटेल ते बनवा ना प्रतिमा आत्या, काही हरकत नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, आणि अर्जुन? असं म्हणत प्रतिमा आत्या शांतच होतात. तर अर्जुन विचारतो, काय काय झालंय? प्रतिमा आत्या म्हणतात, अरे मी तुझ्याशी काहीतरी बोलायला आले होते, पण मला आठवत का नाहीये? अर्जुन म्हणतो, आठवेल आठवेल, रिलॅक्स. प्रतिमा आत्या म्हणतात, आठवेल, मला नक्कीच आठवेल. पण ज्यावेळी माझी स्मृती परत आली नव्हती ना, त्यावेळी सुद्धा माझी अशीच अवस्था व्हायची. म्हणजे मी काहीतरी बोलायला जायची आणि मला आठवायचंच नाही की मला नक्की काय बोलायचं आहे. पण आता मात्र तसं होत नाही. आता फारसं तसं कधी होत नाही, पण कधीतरी होतं. पण त्यावेळी मात्र हे अनुभव खूप वेळा अनुभवलेत आणि त्यावेळी खूप त्रासही झाला. तर आता सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते, पण प्रतिमा आत्या, तुम्हाला महिपत शिकरेंनी मारण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रतिमा आत्यांना ते दिवस आठवतात. ते क्षण आठवल्यानंतर त्यांचं मन थोडं विचलित होतं. त्यांना खूप वाईट वाटतं, त्रास होत असतो. तर सायली त्या सगळ्या गोष्टी आठवून प्रतिमा आत्यांना म्हणते, पण मागच्या वर्षी आपण तोच सीन, तोच अपघात पुन्हा एकदा तुमच्यासमोर घडवून आणला. त्यावेळी मात्र तुम्हाला अपघात पूर्णपणे आठवू लागला, तुमची स्मृती परत आली. आता प्रतिमा आत्यांना तेही क्षण आठवतात ज्यावेळी सायलीने तो सीन रिक्रिएट केलेला असतो आणि महिपत शिकरेंना प्रतिमा आत्याच्या समोर आणलेलं असतं आणि तीच मशाल आजही महिपत शिकरेंच्या हातात असते आणि ते प्रतिमा आत्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यावेळी मात्र प्रतिमा आत्यांनी स्वतःला वाचवलेलं असतं. महिपत शिकरेंना चकवा देत ते ज्या ठिकाणी लपलेले असतात ते ठिकाण म्हणजे पहिल्यांदा अपघात झालेला असतो तेच ठिकाण असतं. आता प्रतिमा आत्यांना प्रत्येक शब्द आठवत असतो. महिपत शिकरे ज्यावेळी समोर येतात त्यावेळी प्रतिमा आत्याच मशाल घेऊन त्यांच्या समोर उभ्या असतात. त्यावेळी महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणालेले असतात की 22 वर्षापूर्वी हाच दिवस होता, याच ठिकाणी तू होतीस ज्यावेळी मी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी तू नशिबाने वाचलेस. पण 22 वर्षानंतर का पहिना होईना आता तू मरणार आणि तेही माझ्याच हातून. तुझं मरण हे माझ्याच हातून आहे. आणि महिपत शिकरेंच्या या बोलण्यामुळे प्रतिमा आत्यांचा त्यांचा घडलेला अपघातही आठवतो. आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, हो त्यानंतर मात्र मला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात. माझा संपूर्ण भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर होता, प्रत्येक गोष्ट मला आठवत होती. तर आता सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते, पण प्रतिमा आत्या मला एक सांगा, आपण तोच अपघात पुन्हा एकदा घडवून आणल्यानंतर म्हणजे तीच गोष्ट पुन्हा एकदा घडवून आणल्यानंतर तुम्हाला तुमचा भूतकाळ कसं काय आठवायला लागला? आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो. सायली नक्की असा प्रतिमा आत्यांना का प्रश्न विचारते हे अर्जुनलाही कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. तर आता अस्मिताचा इंटरव्ह्यू झालेला असतो
आणि यामध्ये अस्मिताचं सिलेक्शनही झालेलं असतं. अस्मिताला ते सर म्हणू लागतात, तुम्ही या जॉबसाठी अगदी परफेक्ट आहात आणि म्हणूनच आमच्या HR टीमने तुमचं सिलेक्शन केलं आहे. तुम्ही पुढच्या आठवड्यातच जॉईंट होऊ शकता. अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, सर म्हणजे हा जॉब मला मिळाला आहे ना? तर ते सर म्हणतात की हो, परंतु आपल्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन नाही आहे. तुम्ही म्हणालात की तुम्हाला एक लहान बाळ आहे, मग त्या बाळाला मॅनेज करून तुम्ही तुमचं काम करू शकता ना? तर अस्मिता म्हणते, हो सर, नक्कीच, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ते सर आता अस्मिताला म्हणतात, मग तुमचं स्वागतच आहे. अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, थँक्यू सो मच सर, लवकरच भेटू. असं म्हणत अस्मिता आता तिथून निघालेली असते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या, ज्यावेळी तुम्ही घरी परत आला होता ना, त्यावेळी तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले होते, पण तरीसुद्धा तुम्हाला त्यातलं काहीच आठवत नव्हतं. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण एका गोष्टीने मात्र तुम्हाला तुमचा भूतकाळ सगळं काही आठवू लागलं. ते म्हणजे महिपत शिकरे समोर आल्यानंतर सगळ्या घटना, ते पूर्वीचे सगळे दिवस तुम्हाला आठवू लागलेत. हे कसं शक्य झालं प्रतिमा आत्या? तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात की माझ्या मनावर जो आघात झाला होता तो खरं तर अपघातामुळे झालाच नव्हता. महिपत शिकरे माझ्यासमोर जळकं लाकूड घेऊन आला होता ना, त्यावेळी मला जबरदस्त धक्का बसला होता आणि मला असं वाटते की त्या धक्क्यानेच माझी स्मृती गेली होती. पण 22 वर्षानंतर तोच माणूस तसाच माझ्या समोर आला. त्यावेळी सुद्धा अगदी मला तसाच धक्का बसला असेल आणि म्हणूनच माझी स्मृती कदाचित परत आली असावी. आणि मग मात्र मला प्रत्येक गोष्टी अगदी व्यवस्थित आठवायला सुरुवात झाल्यात. पण सायली, मलाही कळत नाही आहे की हे सगळं तू मला आत्ता का विचारतेस? तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, नाही प्रतिमा आत्या, असं काही नाही आहे. तुम्ही अचानकच असा विसरण्याचा विषय काढलात ना, म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. तर अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो, बरं, तुला जे काही मला सांगायचं आहे ते आठवलं की मला आवाज दे, मग मी खाली येतो. तर असं म्हणताच प्रतिमा आत्या तिथून निघून जात असतात. पण त्याचवेळी त्यांचं लक्ष सायली आणि अर्जुनच्या ड्रॉइंगकडे जातो. तर प्रतिमा आत्या ते ड्रॉइंग बुक हातात घेतात आणि अर्जुन आणि सायलीला म्हणतात, हे काय आहे? तुम्ही काय लहान मुलांसारखं चित्र वगैरे काढत होता का? तर अर्जुन म्हणतो की डोहाळे, माझ्या बायकोला सेंटेड इलेझरचे डोहाळे लागले होते, म्हणूनच मी हे सगळं काही साहित्य घेऊन आलो आहे. आता मात्र प्रतिमा आत्यांना हसायलाच येतं. आता प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली अगं किती अजब डोहाळे लागलेत तुला, चालू देत चालू देत. असं म्हणत प्रतिमा त्या तिथून निघून जातात. पण सायलीचा आता पारा चढलेला असतो. सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते, मला डोहाळे लागलेत हे तुमच्याकडे एकच कारण असतं का? बाकी काही बोलण्यासारखं कारणच नाही आहे का? अर्जुन म्हणतो, नाही, हे एकच कारण आहे मला. कारण कसं आहे ना, तुला लागलेले डोहाळे हे एकच कारण सगळ्यांना पटतंय. तर सायली अर्जुनला म्हणते, ते सगळं जाऊ देतो, परंतु प्रतिमा आत्या काय बोलल्यात हे आलं का तुमच्या लक्षात? आता मात्र अर्जुनला काहीच कळत नसतं. सायली अर्जुनला म्हणते, प्रतिमा आत्या काय म्हणाल्यात? त्यांच्या मनावर जो आघात झाला होता तो आघात पुन्हा एकदा त्यांच्यासमोर ज्यावेळी घडला त्यावेळी त्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागला. मग माझ्या मनावर म्हणजेच बालपणीच्या तन्वीच्या मनावर असा कुठला आघात झाला होता की ज्यामुळे तिचा भूतकाळ, तिचं सगळं अस्तित्वच विसरून गेली आहे? असं म्हणून सायली आणि अर्जुन विचार करतात आणि दोघंही एकदमच म्हणतात, अपघात. आता मात्र सायली अर्जुनच्या लक्षात येतं की 22 वर्षापूर्वी झालेला अपघात की ज्यामुळे तन्वीने सुद्धा तिची स्मृती गमावली आहे. तन्वीला सुद्धा तिच्या भूतकाळाबद्दल काहीच आठवत नाही आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता इंटरव्ह्यू देऊन बाहेर आलेली असते. इथे चैतन्य गोलूला सांभाळत असतो. आता अस्मिता येताच गोलूला शांत करते आणि त्यानंतर ती चैतन्याला म्हणते, चैतन्य तू अगोदर माझं अभिनंदन कर. तर चैतन्य म्हणतो, काय म्हणजे हा जॉब तुला मिळालाय? तर अस्मिता म्हणते, हो चैतन्य, या जॉबसाठी माझं सिलेक्शन झालं आहे आणि पुढच्या आठवड्यातच मी जॉईन होऊ शकते. आता चैतन्यही खुश होतो आणि अस्मिताचं अभिनंदन करत म्हणतो, अभिनंदन अस्मिताई, तुला जॉब मिळालाय, फायनली तुला नोकरी हवी तशी मिळाली. पण मला एक सांग, मी जे काही बोलायला सांगितलं होतं तसंच तू बोलली होतीस ना? तर आता अस्मिता म्हणते, चैतन्य तू माझी कितीही मस्करी केलीस ना तरी आता मला काही राग वगैरे येणार नाही, कारण आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे तू काहीही बोललास तरी मला काहीच राग येणार नाही. खरं सांगू का चैतन्य, ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि तुला सांगू का, अरे मला जे पॅकेज अपेक्षित होतं त्यापेक्षासुद्धा जास्त पॅकेज मिळणार आहे. एवढंच काय, तर सॅटर्डे संडे सुट्टी असणार आहे आणि इथे भरपूर बायका काम करतायत. म्हणजे
कम्फर्टेबल जॉब असणार आहे. खरंच मी खूप खुश आहे. तर आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होत आहेत ना? तर अस्मिता म्हणते, हो रे. तर आता चैतन्य अस्मिताला प्रश्न करत म्हणतो, अस्मिताई पण तू गोलूचं काय करणार आहेस? पुढच्या आठवड्यापासून त्याला कुठे ठेवणार आहेस तू? तर आता अस्मिता विचार करू लागते आणि म्हणू लागते, हाच तर मोठा प्रश्न आहे. तर चैतन्य म्हणतो, पण अस्मिताई आता तर तुला घरी सांगावंच लागेल, कारण न सांगता तू जॉब करूच शकत नाही. अस्मिता म्हणते, हो सांगावं तर लागणारच आहे, परंतु मम्मा कशी रिॲक्ट होईल त्याची भीती वाटते. मम्मा माझ्यावर चिडायला नको म्हणजे झालं. अगोदरच प्रियाची प्रेग्नेन्सी ज्यावेळी घरी कळली आहे त्यामुळे घरचं वातावरण खूप डिस्टर्ब आहे आणि या सगळ्याचा राग माझ्यावर निघायला नको म्हणजे झालं. पण आता काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, त्या वयात माझ्या मनावर एवढा मोठा आघात करणारी दुसरी कुठली गोष्ट असू शकते? मला तरी असं वाटते की तो अपघात हे एकमेव कारण आहे. अर्जुन म्हणतो, येस, त्या अपघातामुळेच तू तुझ्या आईवडिलांना गमावलंस, तुझ्या आईवडिलांपासून दूर झालीस आणि त्यावेळीच तुझ्या मनावर खूप मोठा आघात झाला की ज्यामुळे तू तुझं अस्तित्वच विसरून गेली आहेस. आता सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आपण ज्या पद्धतीने ठरवून महिपत शिकरेंना प्रतिमा त्यांच्या समोर आणलं होतं त्याच पद्धतीने जर हा अपघात पुन्हा एकदा घडवून आणला तर? आता मात्र अर्जुन सायलीवर चिडतो आणि सायलीला म्हणतो, काय चाललंय तुझं बायको? तू वेडी आहेस का? अगं ज्या अपघातामुळे तुमचा जीव जाऊ शकला असता तोच अपघात तुला पुन्हा रिक्रिएट करायचा आहे आणि तेही तू प्रेग्नेंट असताना, असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो अपघात म्हणजे पूर्ण अपघात घडवून आणायचाच नाही आपल्याला त्या गोष्टी फक्त रिक्रिएट करायच्या आहेत. निदान आपण त्या क्षणापर्यंत तरी जाऊ शकतो ना. तोच रस्ता, तीच गाडी, तशीच वेळ, तीच माणसं. आणि तसंही रविराज काकांनी तुम्हाला सांगितलंच असेल ना की त्या अपघाताच्या वेळी नक्की काय घडलं. शिवाय मी सुद्धा प्रतिमा आत्यांना विचारेन नक्की त्या अपघाताच्या वेळी काय घडलं होतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी बायको, पण मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तर सायली अर्जुनला म्हणते की प्रतिमा आत्यांच्या समोर महिपत शिकरेला घेऊन येणं ही सुद्धा खूप मोठी रिस्क होती आणि त्यावेळी आपण सुद्धा एवढा मोठा धोका पत्करलाच होता ना. पण त्यावेळी आपण काळजी घेतली होती, आपण सावध होतो आणि म्हणूनच वाईट कुठलीही गोष्ट घडली नाही. आणि यावेळी सुद्धा आपण तसंच करू ना, सावध राहू. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू जर प्रेग्नेंट नसतीस ना तर या गोष्टीचा मी नक्कीच विचार केला असता, पण बायको आता नाही. तर सायली अर्जुनच्या समोर जाऊन उभी राहते आणि अर्जुनला म्हणते, तुम्हाला असं का वाटतंय की मला माझ्या बाळाची काळजी नाही आहे, आपल्या बाळाची काळजी नाही आहे? माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. काहीही झालं तरी मी आपल्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. पण जर या गोष्टी केल्याने म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे जर मला माझ्या बालपणीच्या गोष्टी आठवणार असतील, मला माझं बालपण आठवणार असेल तर मग या गोष्टी करायला काय हरकत आहे? आणि हे सगळं काही मी फक्त माझ्यासाठी नाही करत आहे, आपल्या बाळासाठी सुद्धा करते. कारण मला त्याला ठामपणे सांगता यायला हवं की त्याचे आजी आजोबा कोण आहेत. आता अर्जुन सायलीला समजावत म्हणतो, तुझं मन मला कळतंय बायको, तू जे काही बोलतेस ते योग्य आहे, पण तू प्रेग्नेंट असताना एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत. हे बघ, तुझी मेमरी परत आणण्यासाठी आपण बाकी कुठलाही मार्ग अवलंबू, पण हा नको. तर सायली म्हणते, सगळे मार्ग झाले आहेत बंद, आपण सगळे मार्ग वापरून पाहिलेत, सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिक्रिएट करूनही झाल्यात, पण तरीसुद्धा मला काहीच आठवत नाही आहे. मला तर भीती वाटत होती की मला माझा भूतकाळ आठवेल की नाही, पण माझ्या डोळ्यासमोर माझा भूतकाळच नाही येत आहे. मला प्लीज आता एकच संधी आहे की ज्यामुळे मला माझं अस्तित्व कळू शकतं, त्यामुळे प्लीज मला हे करू द्यात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही बायको, एवढी मोठी रिस्क मी नाही घेणार. तू माझ्याकडे दुसरं काहीही माग, चालेल मी देईन, पण हे नाही प्लीज. असं म्हणत अर्जुन सायलीला समजावण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, तो अपघात पुन्हा एकदा रिक्रिएट करायचा या विचारानेच माझला खरंच टेन्शन आलंय, मला भीती वाटते. तर आता सायली अर्जुनला म्हणते, ताण घ्यायची काहीच गरज नाही आहे, मी माझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही, मी आपल्या बाळाची नीट काळजी घेईन. पण माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की मीच तन्वी आहे हे जगण्याचं सुख आता तरी माझ्या पदरात टाका, मी पुन्हा कधीच काही मागणार नाही तुमच्याकडे. असं म्हणत सायली अर्जुन समोर हात जोडते आणि म्हणू लागते, अहो प्लीज प्लीज हा अपघात पुन्हा एकदा घडवून आणूयात ना. त्यावेळी अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणतो, सायली प्लीज, तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळतंय, पण मला सुद्धा समजून घे ना प्लीज. अगं ॲक्सिडेंटसारखी एवढी मोठी गोष्ट मी रिक्रिएट नाही करू शकत.
अगं DNA रिपोर्ट येणारच आहेत ना, त्यानंतर सिद्ध होईलच की तूच खरी तन्वी आहेस. अगं मोठा सायंटिफिक पुरावा आहे तो. तर सायली अर्जुनला म्हणते DNA रिपोर्ट येतीलच, पण मला माझं अस्तित्व आठवायला नको का? प्रतिमा आत्यांना आई म्हणण्या अगोदर, रविराज काकांना बाबा म्हणण्या अगोदर मला त्या गोष्टी आठवायला हव्यात ना. आणि तसं जर नाही झालं तर आमच्यामधलं अंतर कायम तसंच राहील. तर सायलीला अर्जुन म्हणतो, मला हे सगळं काही कळत नाही असं तुला वाटतंय का? तर सायली म्हणते, मग का थांबवताय तुम्ही, नाही का म्हणताय? तर अर्जुन म्हणतो, कारण माझ्यासाठी तू आणि माझं बाळ सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहात. त्यामुळे मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत. त्यामुळे प्लीज मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, विषय संपला, असं म्हणत अर्जुन तिथून रागानेच निघून जातो. सायली आरशासमोर उभी राहते आणि आपल्या पोटावर हात ठेवत म्हणते, मला माहिती आहे बाळा, तुझ्या बाबांना आपल्या दोघांचीही खूप काळजी आहे, पण तुला जन्म देण्या अगोदर, तुझी आई होण्या अगोदर माझे सुद्धा आई वडील आहेत. त्यांच्याशी सुद्धा मला माझं नातं जोडायचं आहे, पण ते फक्त रक्ताने नाही तर मनाने आणि आत्मेने सुद्धा. पण हे तुझ्या बाबांना कसं समजवायचं? सायली खूप रडत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणतो, मी एक डिसिजन घेतला आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, कशाबद्दल? तर अर्जुन म्हणतो, तो ॲक्सिडंट रिक्रिएट करण्याबद्दल. जर तुला त्या ॲक्सिडंटमुळे तुझं बालपण आठवणार असेल, तुला तुझं अस्तित्व मिळणार असेल, तर मग मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. येणाऱ्या वटपौर्णिमे दिवशी त्या वटपौर्णिमेचं माझ्याकडून तुला ही गिफ्ट असेल. सायली खुश होते. तर अर्जुन म्हणतो, पण माझी एक अट आहे, या रिक्रिएशनमध्ये फक्त तुम्ही नसणार, तर तुमच्यासोबत मी सुद्धा असणार. आता तुम्हाला या अपघातामुळे वेगळं नाही तर एकत्र येण्यासाठी मी हा प्लॅन ठरवला आहे. तर आता सायली अर्जुनच्या हातात हात देत म्हणते, ठरलं तर मग. आता या सगळ्यामुळे खरंच सायलीला तिचं अस्तित्व पुन्हा मिळेल का, की पुन्हा एकदा सायली काहीतरी गमावून बसेल? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.